चिक्कलगी भुयारी मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा एक गाव एक मोहीम राबवणाऱ्या गावासाठी श्रींच्या मूर्त्या मोफत देण्याचा अभिनव उपक्रम. चिक्कलगी भुयारी मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा हे कायम सामाजिक कार्यातून आपली सामाजिक बांधिलकी जपत आले आहेत. कोरोना, दुष्काळ, महापूर, चक्रीवादळ, अपघातग्रस्तांना, जळीतग्रस्तांना तातडीनं मदत, दुष्काळी जत तालुक्यातील शेवटच्या टोकाला पाणी मिळावं यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली होती. मदत नव्हे कर्तव्य म्हणून तुकाराम बाबांचे कार्य सुरू असते. राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 2010 पासून तुकाराम बाबा यांनी एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावासाठी श्रींच्या मूर्त्या मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला. मंगळवेढा, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळांना गावांना श्रींच्या मूर्त्या देताना बाबांनी प्राधान्य दिले. यंदाही संख येथील बाबा आश्रमात गणेश मंडळांना हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी श्रींच्या मूर्त्यांचं मोफत वाटप करण्यात आलं. यावेळी तुकाराम बाबांच्या मातोश्री भगिनी प्रशांत कांबळे, मोहसिन मनेर, रामदास भोसले उपस्थित होते. संपन्न श्री संत सद्गुरू सयाजी बागडे बाबांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने 2010 पासून आम्ही एक गाव एक गणपती हा उपक्रम मंगळवेढा तालुका आणि जत तालुक्यामध्ये राबवत असताना याही वर्षी आम्ही त्याच पद्धतीनं एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवत असणाऱ्या सगळ्या मंडळांना गणेश मूर्ती भेट देऊन एक अनोखा उपक्रम गेली 17 वर्ष झाले आम्ही हा चालवतो आहे. आणि त्याच अनुषंगाने आज देखील जत तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये एक गाव एक गणपती एक वेगळीच समीकरणता प्रत्येक माणसामध्ये जिवंत व्हावी या अनुषंगाने मंडळी एकत्र यावेत, गाव एकत्र व्हावं. राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वैराग्य संपन्न बागडे बाबा त्याच अनुषंगाने हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये जावा यासाठी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवत असताना त्या प्रत्येक गावाला याही वर्षी आम्ही 21हून अधिक गावांना गणेश मूर्ती भेट देण्यात आलेली. हा गणेश यांनी प्रार्थना करतो की मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेचे विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रात आहेत. 6 महिन्याचा कार्यकाळ संपला, 11 महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे. तरी देखील त्या मुलांना पुन्हा पगार किंवा त्याही त्या ठिकाणी पुढं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की जे माननीय उदय सामंत साहेब येऊन सांगलीमध्ये शब्द दिल्याने एकनाथजी शिंदे साहेबांची भेट होऊन पुढं काहीतरी सकारात्मक दृष्टीतून वाटचाल होईल हेही त्या ठिकाणी सांगितलं. तर मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या मुलाला देखील हाताला काम भेटावं. जसं गणपती मंडळामध्ये सगळे एकत्र येऊन वाटचाल करतात तसं या सरकारने जे लाडका भाऊ योजना काढलेल्या ते देखील भविष्यामध्ये सत्यामध्ये उतरावे अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. जय बाबा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, चिक्कलगी.